जिरे हे प्रामुख्याने मसाल्याचे पीक म्हणून घेतले जाते. देशातील 80%हून अधिक जिरे उत्पादन गुजरात आणि राजस्थान या राज्यांमधून येते, ज्यामध्ये राजस्थानचा एकूण उत्पादनापैकी सुमारे 28% वाटा आहे. जिरे लागवड सुरू करण्यासाठी नांगरणी करून किंवा माती वळवण्यासाठी कल्टिव्हेटर वापरून सुरुवात करा आणि किमान 15 दिवस उन्हात भिजू द्या. मातीवर चांगले कुजलेले शेण किंवा कंपोस्ट पसरवा. नंतर ती शुद्ध करण्यासाठी रोटावेटरने पूर्णपणे नांगरून घ्या. माती समतल करण्यासाठी शेतात 2 मुठभर सिंगल सुपर फॉस्फेट टाका. हे टप्पे पूर्ण झाल्यानंतर शेत पेरणीसाठी तयार आहे. जिरे पेरण्यासाठी आदर्श तापमान 24 ते 98 अंश सेल्सिअस दरम्यान असते. 20 ते 35 अंश सेल्सिअस लागवडीसाठी इष्टतम असते. शेतकरी सामान्यतः जिरे बियाणे पसरवतात, परंतु कल्टिव्हेटर वापरून 30 सेंटीमीटर अंतरावर ओळीशींमध्ये पेरणे श्रेयस्कर असते. जिरे पिकासाठी मातीची आवश्यकता: काळी माती, वाळूची माती, चिकण माती माती आणि सेंद्रिय पदार्थांनी समृद्ध माती यासारख्या उत्तम निचऱ्याच्या जमिनीत जिरे वाढते. यशस्वी लागवडीसाठी जमिनीचा पुरेसा निचरा होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जिरे लागवडीसाठी सर्वोत्तम वेळ: जिरे हे हिवाळी पीक असल्याने त्याची लागवड करण्यासाठी ऑक्टोबर ते नोव्हेंबर हा सर्वोत्तम काळ आहे. लागवडीसाठी 2 पद्धती आहेत: थेट पेरणी किंवा रोपवाटिका तयार करणे. बियाण्यांमध्ये 15 ते 20 सेंटीमीटर अंतर आणि ओळींमधील अंतर 45 ते 50 सेंटीमीटर ठेवा. बियाणे 2 ते 3 सेंटीमीटर खोलीवर पेरावे. खत आणि खतांचा वापर: जिरे लागवडीसाठी खत आणि खतांचे प्रमाण माती परीक्षणानुसार निश्चित करावे. पेरणीपूर्वी शेवटच्या नांगरणीच्या वेळी 5 टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट मातीत मिसळा. पेरणीच्या वेळी प्रति हेक्टर 65 किलो DAP, 9 किलो युरिया, 30 किलो म्युरेट ऑफ पोटॅश आणि 10 किलो झिंक सल्फेट घाला. पेरणीनंतर सुमारे 40 ते 45 दिवसांनी मुळांभोवती प्रति हेक्टर 3 किलो नायट्रोजन, 3 किलो सल्फर आणि 150 ग्रॅम बोरॉन घाला. त्यानंतर सिंचन करावे. सिंचन पद्धती: जिऱ्यासाठी सुरुवातीचे पाणी पेरणीसोबतच द्यावे. त्यानंतरचे पाणी गरजेनुसार 7 ते 8 दिवसांच्या अंतराने द्यावे, जेणेकरून पिकाची उगवण चांगली होईल. आवश्यक असल्यास 6 ते 7 दिवसांनी पुन्हा हलके पाणी द्यावे. बियाणे तयार होईपर्यंत दर 20 दिवसांनी पाणी देत राहा. या महत्त्वाच्या टप्प्यात बियाणे उत्पादनात घट टाळण्यासाठी सिंचन टाळा. सिंचनासाठी स्प्रिंकलर पद्धत वापरा. कीटक व्यवस्थापन आणि पीक फेरपालट: जिरे पिकांची सुरुवातीची वाढ मंद असल्याने त्यांना कीटकांचा प्रादुर्भाव आणि पिकांचे नुकसान होण्याचा धोका जास्त असतो. जिरे पिकांमध्ये कीटकांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पेरणीनंतर 2 दिवसात पेंडिमेथालिनचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो. जर एकाच क्षेत्रात बाजरी लावली तर माती वळवणाऱ्या नांगराने खोल नांगरणी करण्याची शिफारस केली जाते. मर रोगाचा धोका कमी करण्यासाठी एकाच क्षेत्रात 3 वर्षांपेक्षा जास्त काळ जिरेची लागवड सतत न करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हरभरा, जिरे, गहू, बाजरी आणि जिरे यांचे 3 वर्षांचे चक्र सुचवून योग्य पीक फेरपालट करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. काढणी आणि उत्पादन: झाडे तपकिरी रंगाची झाल्यावर काढणी सुरू करावी. सुधारित जातींचा वापर करून प्रति हेक्टर सरासरी 6 ते 8 क्विंटल बियाणे उत्पादन मिळू शकते. जिरे लागवडीसाठी प्रति हेक्टर सुमारे 35 ते 40 हजार रुपये खर्च येतो. अनुकूल बाजारभावामुळे मोठा नफा मिळू शकतो.